भोंदूबाबा अशोक खरात यांच्या शिवरिका ट्रस्टच्या उपाध्यक्ष असलेले जितेंद्र शेळके या व्यक्तीचा काही तासांपूर्वी समृद्धी महामार्गावर उभ्या कंटेनरला गाडीची धडक लागून अपघाती मृत्यू झाल्याची बातमी सध्या विविध माध्यमातून समोर येते आहे. 2 दिवसांपूर्वी जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती. ईडीची SITची चौकशी आता सध्या या प्रकरणावर लागलेली असताना 2च दिवसात या व्यक्तीचा मृत्यू होणं, मला असं वाटते आता इथं प्रश्न उभं राहतं, हा घातपात आहे की खरंच अपघात आहे. तुम्ही काहीकांच्या मनात नक्कीच येत असेल की हा अपघात आहे, कारण समृद्धी महामार्गावर कंटेनर उभा दिसतोय आणि तिथे एक गाडी धडकलेली आहे. त्या गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते का? आणि कोणाला तरी हे अशोक खरात प्रकरण हे दडपवायचं आहे का? कारण हे जितकं वरवर सोपं दिसतंय प्रकरण, आता या मृत्यूमुळं ते तितकं सोपं राहिलेलं नाही. अशोक खरात प्रकरणात SIT जरी लागली असेल तरी जितेंद्र शेळकेचा मृत्यू हा अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. कदाचित हे न उलगडणारा कोळा आहे. 3 महिन्यानंतर अद्यापही अजितदादांच्या बंगल्याचा CCTV फुटेज आणि विमानात बसतानाचा CCTV मिळू शकला नसेल, तर मला वाटत नाही जितेंद्र शेळकेच्या गाडीचा अपघात की घातपात याबाबतचं सत्य गूढ हे महाराष्ट्रासमोर येईल आहे. यंत्रणेने जर ह्या गोष्टीला बारकाईनं गांभीर्यानं घेतलं असतं, SIT लागलेली आहे त्या प्रकरणावर, तर मला असं वाटतं की कदाचित हे जीव वाचला असता. पण त्या व्यक्तीची ईडीची चौकशी होते 2 दिवसापूर्वी आणि तो माणूस अचानक, तोच माणूस जो चौकशीच्या फेऱ्यात आहे, त्याचा असा गाडीच्या अपघातात मृत्यू तो दाखवला गेलाय की तो खरंच झालाय, हे मात्र आता महाराष्ट्राच्या समोर कधी येईल याबद्दल मला शंका आहे. कारण अजितदादांच्या विमानाच्या अपघाताचं प्रकरण पाहता मला वाटत नाही की हे सत्य महाराष्ट्राच्या समोर येईल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.